आधी खूप दुखायचं की कोणीतरी बोललं की अरे ये तो लडकी नाही आहे, लडका आहे. माझे मसल्स आहेत म्हणून मी लडका आहे. पण तुमच्याकडे मसल्स नाही आहेत, मग तुम्ही मुली झालात. हाय, मी दीपा सप्रे, बॉडी बिल्डर आहे आणि रुद्रची आई पण आहे. तुम्ही मुळात या क्षेत्राकडे वळलात कसे? म्हणजे कधी वाटलं की कधी हा टर्निंग पॉईंट ठरला की नाही मला हेच करायचं आणि मी हे करू शकते? बॉडी बिल्डिंग डोक्यात नव्हतं जेव्हा स्टार्ट केला. फोकस होता ऑफ लूजिंग वेट. कारण पोस्ट प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरी बायकांना किंवा स्त्री इन जनरल त्यांचा वेट वाढतो. सो दॅट इज अ नॉर्मल प्रोसेस. पण हे पण सांगितलं जातं की दॅट वेट स्टक राहतं. यू डोंट लूज दॅट वेट व्हेरी इझिली. किंवा वजन वाढलं असेल तर 80% ऑफ द टाईम ते तसंच राहतं. यू हॅव टू स्टे त्या वेट गेन बरोबर. तर ती भीती होती मनात. कारण मी आधीपासून लीनच होते, बारीकच होते, लीन होते. आणि माझं काय म्हणतात त्याला वळण जास्त स्पोर्ट्सकडे आहे. तर ती भीती होती की आता मी आधीपासून बारीक होती, आता 20 kgs जे वेट गेन झालं आहे विथ प्रेग्नन्सी ते जाणार की नाही. आणि डिलिव्हरी नंतर आय वॉज स्टील अराउंड 11-12 kgs मोर दॅन जे मी आधी होते. तर ती भीती होती की अरे सगळे सांगतात की आता हे वजन जाणार नाही. तर ती भीती जी होती त्याच्यामुळे मी आफ्टर 3 months माझा नॉर्मल डिलिव्हरी होतं. सो आफ्टर 3 months मी वर्कआउट स्टार्ट केला आणि डाएटवर फोकस घेतला. माझा बॅकग्राऊंड न्यूट्रिशनचा आहे. सो काय खाल्लं पाहिजे काय नाही ती मला ते एज्युकेशन आहे. तर एक्सरसाइज आणि डाएट स्टार्ट केला आणि 6 months मेटर्निटी लिव्ह संपल्यावर यू गो बॅक टू द जॉब. तर तेव्हा मी रिलायन्स रिटेल बरोबर काम करायची घनसोलीला. तर तिथे इन हाऊस कॅम्पसमध्ये फर्स्ट क्लास जिम आहे. सो ड्युरिंग लंच ब्रेक मी 1 hour जिमला जाऊन वर्कआउट करायचे आणि ते कंटिन्यू केला मी फॉर 2017 मध्ये माझा मुलगा झाला मार्च. सो 2018 एंड मी तेवढा तो फुल 1 year मोर दॅन 1 year कंटिन्युअस करत होते वर्कआउट आणि एक्सरसाइज. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी रिअलाईज केलं की माझा बॉडीचा जो कॉम्पोजिशन आहे आणि माझा जो स्ट्रेंथ आहे, स्टॅमिना आहे तो बिफोर प्रेग्नन्सीपेक्षाही बेटर झाला आहे. कारण आम्ही ट्रेनर बरोबर रेग्युलर 3 months 4 months मध्ये मी चेक करायची बॉडी कॉम्पोजिशन. आणि ते कुठेतरी ते दिसत होतं की इट इज इम्प्रूव्हिंग. फॅट पर्सेंटेज आहे, मसल गेन आहे, ते सगळं पॅरामीटर्स जे आहे इट वॉज गेटिंग बेटर. तर 2018 एंडला कुठेतरी तो रिअलायझेशन आला की माझा जो पॅशन आहे तो 9 to 5 डेस्क जॉबचा नव्हता. तर मी तिथे रिलायन्समध्ये 7.5 years काम केलं. कम्फर्ट झोन होता, पे एव्हरी मंथ येत होतं. पण कुठेतरी ते एक काय म्हणतात त्याला ते खुपत राहतं ना, तसं ते व्हायला लागलेलं. आणि आय रिअलाइज की नाही आता हे बस करूया आणि लेट्स मूव्ह टुवर्ड्स जे पॅशन आहे ऑफ एक्सरसाइज आणि डाएट. जसं म्हटलं माझं बॅकग्राऊंड न्यूट्रिशनचं आहे. तर म्हटलं लेट्स गो बॅक टू न्यूट्रिशन. आणि 2018 मध्ये मी तो जॉब सोडला रिलायन्सचा. डिसेंबरला मी सोडला जॉब. तेव्हा पण डोक्यात बॉडी बिल्डिंग नव्हतं. फक्त माहिती होतं की ओके आय एम गेटिंग बेटर, माझा बॉडी कॉम्पोजिशन गेटिंग बेटर आणि आय वॉज हॅपी अबाउट दॅट. तर जॉब सोडल्यानंतर फ्रीलान्सिंग ॲज अ न्यूट्रिशन करत होते आणि हजबंडबरोबर असं डिस्कशन होतं. बिकॉज ते पण फिटनेस बॅकग्राऊंडमधले होते. तर असं बोलत होतो की म्हणजे चांगलं झालं आहे आणि ते पण सांगायचे की आता तुझं चांगलं वाटतंय फिजिक आणि सगळं. म्हणजे ॲथलेटिक म्हणजे एका ॲथलीटच्या सारखं होतंय. तर असं बोलता बोलता ते म्हणाले की लुकिंग गुड. जे इंडियामध्ये जे फिटनेस ॲथलीट्स आहेत, बॉडी बिल्डिंगमध्ये जे वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, जे फिटनेस ॲथलीट्स आहेत जे स्टेजवर कम्पीट करताय, तुझं व्हेरी मच क्लोज दिसते
तू कोणाशी तरी बोलून घे, त्यांचा फीडबॅक घेत की तुझं कसं आहे, बॉडी काय आहे, आणि तुला वाटत असेल तर यू ट्राय बॉडी बिल्डिंग. तर तसं म्हणून मग फेब 2019मध्ये मी माझ्या तेव्हाच्या कोचशी भेटले फर्स्ट टाईम, आणि त्यांना फोटोज वगैरे दाखवले, व्हिडिओज दाखवले वर्कआउटचे, आणि ते म्हणाले म्हणजे खूप कॅज्युअल आहेत ते असे. ते म्हणाले, ते बघून म्हणाले व्हेरी गुड, आता 1 वीकमध्ये कॉम्पिटिशन आहे, खेळा, नंबर लागेल तुमचा. अँड इट वॉज सो कॅज्युअल. त्यांच्यासाठी तो कॅज्युअल होता, पण माझ्यासाठी इट वॉज अ व्हेरी बिग थिंग. कारण फर्स्ट टाईम हे काहीतरी नवीन करणार आहे. कॉम्पिटिशनमध्ये काय होतं, स्टेजवर कसे जातात, स्टेजवर काय करायचं, डाएटमध्ये काय करायचं नाही करायचं, त्याचं झिरो नॉलेज होता. आणि ते जेव्हा ते म्हणाले की हां आता 1 वीकमध्ये आहे, तू जा स्टेजवर, तेव्हा तो काय म्हणतात त्याला, तेव्हा डाऊट्स यायला लागले की मी करू शकणार की नाही, इज इट रिअली फॉर मी, तेव्हा ते डाऊट आले. बट देन त्यांनी मला पूर्ण कॉन्फिडन्स दिला की तू काही काळजी नको करू, जे बिंदासपणे जायचं आहे, फर्स्ट टाईम आहे, इट इज व्हेरी इझी, आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे, एव्हरी स्टेपला तुला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे मी तुला गाईड करेन. आणि तसा तो फर्स्ट कॉम्पिटिशन मुंबई श्रीचा होता, आणि तिथे माझा 3rd नंबर लागला. मुली कमी होत्या, वी वर ओनली 5 or 6 of us, बट त्यात माझा 3rd नंबर लागला फॉर द फर्स्ट टाईम. आणि दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. नॉर्मल नव्हता, बिकॉज बॉडी बिल्डिंगचे जे स्टेजवर जाण्याच्या आधीचे जे काही महिने काही दिवस असतात ते खूप कठीण असतात. त्यात वॉटर इनटेक कमी करतो, सॉल्ट इनटेक कमी करतो, फूड इनटेक कमी करतो. तर ते सगळे माझ्यासाठी त्यावेळी नवीन होते, आणि तो जो एक्सपिरियन्स होता तो व्हेरी डिफरंट. म्हणजे मी आतापर्यंत कधीच तो तेवढा स्ट्रेन्युअस उपास करतो आपण, पण ह्या लेवलचा उपास म्हणजे कुठे पाणी पण नाही, मीठ पण नाही. तर बट दॅट ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. आणि तेव्हा मी डिसाईड केला की नाही, व्हॉट एव्हर इट इज, हे 1 टाईम नाही, मी पुढे जाऊन हे अजून आय एम गोइंग टू एक्सपिरियन्स मोर. आणि ते एक्सपिरियन्स करता करता आय एम स्टील इन द जर्नी. तो स्टॉप नाही झाला आहे बॉडी बिल्डिंगचा जर्नी, आणि तसा तो जर्नी फेब 2019मध्ये तो स्टार्ट झाला आहे तसा. आणि मग अर्थात एक स्त्रीचे एक चित्र आहे आपल्या डोळ्यासमोर, प्रत्येक भारतीय समोर, की ती अशी स्त्री असली पाहिजे, आणि तुम्ही त्याहून वेगळे आहात. मग लोकांच्या नजरा सुद्धा तुमच्याकडे बघण्याच्या खूप वेगळ्या असतात. मग ते कसं, त्याच्यासोबत तुम्ही कसं डील करता? ओके, मी नॉर्मली जेव्हा रोडवर जाते तेव्हा मी मुद्दामून एवढे तरी स्लीववाले टी शर्ट घालते, कारण घालून पण लोक असे वळून वळून बघतात की अरे हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. तर हे आता यूज टू झालंय लोकांचं असं बघणं, आणि बऱ्याच वेळा कमेंट्स पण असतात. आधी खूप दुखायचं की कोणीतरी बोललं की अरे ये तो लडकी नाही आहे, लडका आहे. तर माझे मसल्स आहेत म्हणून मी लडका आहे, पण तुमच्याकडे मसल्स नाही आहेत, मग तुम्ही मुली झालात. सो हे एक जे आहे, बऱ्याच लोकांना मी सांगितलं पण आहे, ते मला काही लोक तोंडावर सांगतात की आपको इतने मसल है तो आप लड़का हो. म्हटलं नाही, आपके पास तो मसल नहीं है, फिर आप लड़की हो. तर तो जो बेसिक ते लोकांची ते आहेत की अच्छा हिच्याकडे मसल आहे तर ही नॉर्मल नाही आहे किंवा पुरुष आहे. तर तो जो बघण्याचा आहे तो आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये ते रस्त्यावर जाताना खूप होतो, आणि ते आता मला यूज टू झालेलं आहे. तर मोस्टली हेच असतात की म्हणजे जसं आता मी आणि माझा नवरा जातोय तर डेफिनेटली आय लुक मोर मस्क्युलर दॅन हिम. तर ते लोकांचा असतो की अरे हस्बैंड वाइफ है लेकिन ये ज्यादा बॉडी से ये ज्यादा मस्क्युलर लग रही है, उनका तो कुछ है ही नहीं. तर आता त्यांना पण एवढं यूज टू झालेलं आहे, सो ते पण बिंदास आहेत. आणि मग आता मजा वाटते म्हणजे तेव्हा आता
तेव्हा स्टार्टिंगला जेव्हा हे कमेंट्स यायला लागले तेव्हा खूप असं वाटायचं, हे काय, अशी कशी लोक बोलू शकतात, अशी कशी लोक बोलू शकतात. पण देन ओव्हर अ पार्ट आय एम प्राऊड ऑफ व्हॉट आय हॅव, आणि हे माझा पर्सनल चॉईस आहे. सो आणि मला हे चांगलं वाटतं. जर मला चांगलं वाटत नसेल तर मग मी नाही केलं असतं हे, पण मला हे आवडतं. तर तुम्हाला जे काही सांगायचं आहे तुम्ही सांगा, तुम्ही सांगताय, तुमचं तोंड वाईट होतंय, मला हे बिलकुल ह्याचा फरक पडत नाहीये आणि मी हेच थांबवणार नाहीये. तर मला हे आणि कुठेतरी जेव्हा हे लोक असे बघतात किंवा आश्चर्याने बघतात, आय फील प्राऊड. कारण इट इज समथिंग जे सगळ्यांनी कोणी केलेलं नाहीये. तुम्ही पुरुष असून पण तुम्ही केलेलं नाहीये. बरोबर. आणि मी केलंय. सो आय फील प्राऊड अबाउट इट. ऑनलाईन ट्रोलिंगला किंवा काही निगेटिव्ह कमेंट्स वगैरे हाऊ यू डील विथ इट की इग्नोर करता? मोस्ट ऑफ द टाइम इग्नोर करते. कारण जे ट्रोल करतात आणि जे कमेंट करतात दे ओनली वॉन्ट अटेन्शन. सो मोस्टली इट इज ऑन द सेम थिंग की मस्क्युलर आहे आणि पुरुष आहे आणि त्याच गोष्टींवर मॅस्क्युलॅनिटीवर ते त्यांचा तो कमेंट असतो. आणि बेस्ट इज टू इग्नोर. कारण हे लोक फक्त दे वॉन्ट अटेन्शन, की कुठेतरी कोणीतरी बोलत राहतंय आणि अटेन्शन देतंय, दॅट इज व्हॉट दे नीड. सो स्टार्टिंगला 1-2 वेळा करतो आपण कमेंट, बट देन इट गेट्स इन टू केवढं तरी ते मला वाटतं कशाला आपण बोलायला जातोय. कारण त्यांचा तो सेमच, तेच बोलतात जे त्यांना बोलायचं असतं. सो आता आय डोंट कमेंट. बालपणी तुम्हाला असं वाटलेलं की मी इथे हेच करेन किंवा या क्षेत्रात काहीतरी माझं करिअर करेन, असं तुम्हाला कधी वाटलेलं लहानपणी? नाही, लहानपणी बॉडी बिल्डिंग नव्हतं डोक्यात, पण नॉर्मल 9 to 5 जॉब करायचा नव्हता हे नक्की होतं. म्हणून नॉर्मल आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये गेलो नाही. होम सायन्स घेतला आणि त्यात न्यूट्रिशन हा सब्जेक्ट निवडला. कारण वॉज डिफरंट फ्रॉम जे नॉर्मल आर्ट्स कॉमर्स आहे. तर ते नव्हतं करायचं, वेगळं करायचं होतं. आणि ते तेवढं डोक्यात होतं की समथिंग रिलेटेड टू हेल्थ अँड फूड. पण बॉडी बिल्डिंग अजिबात म्हणजे एवढंसं पण कधी डोक्यात आलं नाही. मी जिममध्ये जॉब करायचे 2005 मध्ये, पण तेव्हा पण बॉडी बिल्डिंग वॉज नेव्हर देअर. कारण त्यावेळी कोणी इंडियामध्ये तरी विमेन बॉडी बिल्डर्स असं क्वचित थोडे असतील, पण कोणी बोलायचेच नाही त्याच्याबद्दल. इवन वर्ल्ड वाईड जेव्हा जिममध्ये असतो, यू टॉक अबाउट बॉडी बिल्डर्स, इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स, त्यांच्याबद्दल रॉनी कॉलमॅन त्यांच्याबद्दल बोललं जातं, पण फिमेल बॉडी बिल्डर्स नाही. सो तेव्हा कधीच डोक्यात आलंच नाही बॉडी बिल्डिंग करायचं पण आहे असं. सो इट इज ओनली रिसेंट मुलगा झाल्यानंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फेब 2019 तेव्हा तो. मग ज्याच्यामुळे हा बदल घडला त्याचं नेमकं ज्यात त्याला कळलं की ओके माझी आई इतर आईंपेक्षा वेगळी आहे, तर त्याची रिॲक्शन काय असते किंवा त्याचं हे काय येतं तुमच्या? सो तो अराउंड 2 इयर्सचा होता जेव्हा मी फर्स्ट स्टेजवर गेले. आणि त्याच्यानंतर त्याला जर कोणी विचारलं की तुझी आई काय करते, तर तो त्याचा हात वर करायचा, म्हणजे माझी मम्मी बॉडी बिल्डिंग करते. सो तो एव्हरी टाइम कॉम्पिटिशनला गेले, स्टेजवर गेले, तो असायचा. आणि त्याला माहिती आहे की त्याची मम्मा काहीतरी वेगळं करते जे बाकी कोणाची मम्मा करत नाही. आणि त्याची जाणीव त्याला आहे आणि तो अप्रिशिएट पण करतो. म्हणजे तो लास्ट कॉम्पिटिशन मी जेव्हा मी प्रो कार्ड जेव्हा मला मिळाला, तो जाऊन वाडीत सगळ्यांना सांगायचा की तू मम्माला कॉंग्रॅच्युलेट केला, तुम्ही मम्माला माझ्या कॉंग्रॅच्युलेट केला. आणि त्यांना माहितीच नाही हा काय बोलतोय, कशाला कॉंग्रॅच्युलेट करायचंय. नाही, माझी मम्मा विन झाली, तिला मेडल मिळालंय, तुम्ही जाऊन कॉंग्रॅच्युलेट करा, तुम्ही जाऊन कॉंग्रॅच्युलेट करा. सो म्हणजे ॲज अ किड ही इज प्राऊड ऑफ जे मी करते आणि माझ्यासाठी तो एक मोटिवेशन आहे. आणि ह्या सगळ्यात अर्थात नवऱ्याच्या किंवा जास्त करून सासरच्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही. म्हणजे माहेरचे आपले हे करून जातात की ओके माझी मुलगी हे करते, पण सासरच्यांचा सपोर्ट हवाच
किंवा नवऱ्याचा सपोर्ट त्याहून जास्त हवा, तर त्यांनी तुम्हाला कशी साथ दिली या सगळ्यात? जसं म्हटलं, पहिला जो किडा बॉडी बिल्डिंगचा डोक्यात घालण्याचा त्यांचाच आहे. मिस्टरांनीच तो किडा घातला की तू स्टार्ट कर, बघ, ट्राय कर म्हणून. सो आय थिंक खूप मोठा सपोर्ट लागतो फॅमिलीचा, एस्पेशली ॲज अ मॅरिड वुमन. नवऱ्याचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एक कम्प्लिटली डिफरंट फील्ड जसं बॉडी बिल्डिंग आहे त्यात जाण्यासाठी जोपर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट नाही तोपर्यंत नाही करू शकत. आणि कारण बॉडी बिल्डिंगमध्ये तुम्हाला खूप वेळ द्यायला लागतो, एस्पेशली कॉम्पिटिशनच्या वेळी. मेंटली, फिजिकली खूप तिथे असलं पाहिजे. आणि कुठेतरी घरचं सांभाळणं ते कुठेतरी मिसप्लेस होतो तो. आणि त्यावेळी जर घरातला जो मेन सपोर्ट आहे हजबंडचा नसला तर देन इट विल ऑल खूप ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. बट बेसिकली माझे हजबंड इज इन ॲज अ कन्सल्टंट. ते कन्सल्टंट म्हणून काम करतात. सो ते वर्क फ्रॉम होम घ्यायचे आणि बऱ्याच वेळा तो टाइम जो आहे ते मॅनेज करायचे, त्याला सांभाळायचं, रुद्रला सांभाळायचं, त्यांचा जॉब. सो कुठेतरी त्यांनी ही टूक अ लिटल स्टेप बॅक फ्रॉम हिज करिअर. कन्सल्टंट म्हणून काम करायचे, पण कुठेतरी त्यांना ते होती की अच्छा आत्ता या पॉइंटला तिला टाइम हवाय आणि तिला ते फोकस करायचं आहे. तो लेट मी स्टेप बॅक अ लिटल आणि तिला फोकस करू दे. आणि ते जास्त फोकस करायचे घरात आणि मुलावर. सो आणि आत्ताच्या ह्याच्यात एक सगळ्यात मोठं म्हणजे आता एखादी ॲक्ट्रेस जरी म्हणजे बिकनी घालून जरी फोटो जरी टाकला तरी त्याच्यावर खूप जास्त हे होतं. म्हणजे मोस्टली मराठी ॲक्टर्सने. मग अर्थात बॉडी बिल्डर म्हणून तुम्हालाही तसे कपडे परिधान करणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे मग त्या गोष्टी घरच्यांना कसं तुम्ही कन्व्हिन्स केलं किंवा नाहीच, गरजच नाही पडली? कन्व्हिन्स म्हणजे कन्व्हिन्स असं करायला नाही लागलं. कारण मिस्टर आहेत किंवा माझे घरातले इनलॉ, सासू सासरे आहेत, त्यांना मी कशी आहे माहिती आहे. म्हणजे ॲज अ पर्सन म्हणजे त्यांना माहिती आहे की मी कुठे बाहेर पण गेले तर मी कुठे शॉर्ट्स किंवा छोटे कपडे घालून बाहेर जाते किंवा असं नाही. मी माझ्या त्या लिमिटमध्ये राहते, त्यांना माहिती आहे. आणि जेव्हा मी बॉडी बिल्डिंगसाठी बिकिनी घालते आहे तर त्यांना तेवढं ते माहिती आहे की ते त्या स्पोर्ट्ससाठी रिक्वायर्ड आहे. जसं आता तुम्ही स्विमिंगला गेलात, इफ यू आर ॲज अन ॲथलीट, यू आर अ स्विमर, तर तुम्ही काय घालाल? तुम्हाला स्विमसूट घालायलाच हवा. तुम्ही साडी किंवा ड्रेस किंवा काहीही घालून तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेऊ शकत नाही. बिकॉज त्या स्पोर्ट्ससाठी तुम्हाला तो स्विमसूट घालायलाच हवा. तसाच बॉडी बिल्डिंग म्हटलं तर त्या बॉडी बिल्डिंगचा जो स्पोर्ट आहे त्याचा रिक्वायरमेंट आहे की तुम्ही स्टेजवर बिकिनीमध्येच जाऊ शकता. सो ॲज अ स्पोर्ट जेव्हा तुम्ही एक पोशाख घालताय त्याचा तो डिफरंट मिनिंग येतो ॲज कम्पेअर्ड टू की मी बीचवर जाते आणि बिकनी घालून फिरते. सो दे आर टू डिफरंट पार्ट्स टू इट. सो ते त्यांना माझ्यावर तेवढा विश्वास आहे की मी तो जो काय म्हणतात त्याला चौकट आहे ते त्याच्या क्रॉस नाही करणार. सो तो विश्वास आहे आणि म्हणून मला काही त्यांना कन्व्हिन्स करायला नाही लागलं, कारण त्यांना माझ्यावर विश्वास होता. आणि जसं हेही क्षेत्र म्हणजे क्रिकेट म्हटलं तरी पुरुषांना जास्त प्राधान्य दिलं जातं किंवा त्यांना मानधन जास्त दिलं जातं, त्यांचे मॅचेस जास्त होतात. सेम इथेही असेलच, कारण का पुरुष जास्त उतरतात. आणि मगाशी तुम्ही म्हटलं तसं तुम्ही जी पहिली कॉम्पिटिशन केली त्याच्यात पण 4-5च मुली होत्या. मग त्यावेळेस कारण त्यांना सोर्स ऑफ इन्कम पण काही जणांना कदाचित तोच असतो किंवा स्पॉन्सर्स वगैरे असतील. तर मग तुमचं त्याविषयीचं म्हणजे तुम्हाला कधी अडचण किंवा काही त्याविषयी आली का? होतो, कारण बॉडी बिल्डिंग म्हटलं लाईक एनी अदर स्पोर्ट, बॉडी बिल्डिंग हे खूप मेल डॉमिनंट आहे. आणि माझ्या लेवलला असले तरी जर मी कम्पेअर केला माझं आणि एका माझ्याच लेवलला प्रो कार्ड मिळालेल्या दुसऱ्या मेल बॉडी बिल्डरला, ब्रँड्स आहेत, स्पॉन्सर्स आहेत, विल गो टुवर्ड्स
डेफिनेटली दॅट मेल बॉडी बिल्डर. कारण कसं इवन ॲज अ फिमेल ॲथलीट जो फोकस आहे लोकांचा किंवा मीडियाचा इज नॉट ऑन मी. जास्त माझ्यावर फोकस नसतो. इट इज ऑन द अदर बॉडी बिल्डर. तर तो डॉमिनेशन मेल डॉमिनंट इथे पण आहे. सो कुठेतरी डेफिनेटली यू फील बॅड की मी तेवढंच मेहनत करते जेवढं ते करतात, मी तेवढंच पैसे घालते जेवढं ते घालतात. पण बिकॉज आय एम मी मुलगी आहे म्हणून मला ते नाही मिळत. बरोबर. सो ते कुठेतरी खुपतं. पण दॅट्स हाऊ लाईफ इज. आणि हे माझं पॅशन आहे. सो दॅट विल ऑलवेज कम फर्स्ट. माय पॅशन आधी येणार. आणि स्पॉन्सरशिप मिळतोय नाही मिळतोय दॅट इज सेकंडरी. जर नाही मिळाला तरी आय विल कंटिन्यू. म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक मी फेबमध्ये स्टार्ट केला. माझा फर्स्ट स्पॉन्सरशिप मला मिळाला 21 मध्ये ब्रँडचा. सो तेवढे वर्ष मी केलाच अँड पुढे पण करणारच. कारण दॅट इज व्हॉट आय लव्ह डुईंग. तर स्पॉन्सरशिप असो नसो आय विल स्टील कंटिन्यू. मी पण ऐकायला सांगितलं की तुम्ही स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड होता, बट असं काय झालं की तुम्ही त्यानंतर डिटॅच झाला स्पोर्ट्सपासून पुन्हा 40 मध्ये तुम्ही त्याकडे अट्रॅक्ट? सो चाइल्डहूडपासनं स्पोर्ट्स इन्क्लिनेशन होता. सो स्कूलमध्ये बास्केटबॉल खेळायचे आणि चांगलं खेळायचे. सो स्कूलसाठी 3 वेळा नॅशनल्स खेळले. 1 गोल्ड 1 सिल्वर. आणि मग युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीसाठीच बास्केटबॉल खेळले. पण मग कुठेतरी ते तुम्ही एज्युकेशन किंवा जॉबचा जेव्हा विचार करायला लागतो कुठेतरी ते स्पोर्ट्सचा जो आहे तो साईडलाईन होऊन जातं. सो तसं ते स्पोर्ट्स निघून गेलं. आणि जॉब करताना बास्केटबॉल तर कधी खेळले नाही परत. पण कारण माझं बॅकग्राऊंड न्यूट्रिशनचं आहे. जॉब स्टार्ट केला इन द जिम. तर तसं जिममध्ये कनेक्शन राहिलं टू द स्पोर्ट की वर्कआउट स्टार्ट करायला लागले. सो हळूहळू टू अंडरस्टँड की जेव्हा मी न्यूट्रिशन डाएट देते किंवा क्लायंट्स येत आहेत जे वर्कआउट करतायत आणि त्यांना डाएट हवाय, तर टू अंडरस्टँड की एक्सरसाइजमध्ये होतो काय, की जिममध्ये वर्कआउट करतायत तर काय करतायत. तर त्या दृष्टीने मी माझा वर्कआउट स्टार्ट केला. आणि तसं ते स्पोर्ट बास्केटबॉल नाही राहिला पण कुठेतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइजचा तो कनेक्शन तिकडे ते पुढे राहिलं. आणि मला वाटतं तेव्हापासूनचा तो आतापर्यंत कनेक्शन जो आहे तो कुठेतरी हेल्प करतोय. पण मग ह्या ह्याच्यात म्हणजे आता तुम्ही पुढे जाणारच आहात, पण वयाचं रिस्ट्रिक्शन तुमच्या ह्याच्यात येतं का कधी? म्हणजे एज, येस, एज इज अ फॅक्टर. कारण बॉडी कुठेतरी आफ्टर 40 ग्रोथ नाही होत. सो ऑब्व्हियसली आफ्टर 18-20 म्हटल्यावर तुमचा ग्रोथ स्टॉप होतो. सिमिलरली ॲज अ वुमन जेव्हा तुम्ही 35-40 क्रॉस करता तुमचं बॉडीचा जो नॉर्मल प्रोसेस आहे ग्रोथ तर नाहीच होत बट गोस मोर टुवर्ड्स डिक्लाइन. मसल लॉस व्हायला लागतो आणि हॉर्मोनल चेंजेस स्टार्ट होतात. मेनोपॉजच्या तुम्ही जवळ जाताय तर इट बिकम्स डिफिकल्ट डेफिनेटली. जेव्हा तुम्ही मसल बिल्डिंग म्हणताय आणि एनर्जी लेवल्स म्हणतायत, स्ट्रेंथ म्हणतायत, ते सगळं कुठेतरी कमी व्हायला लागणार. तर तुम्ही मेहनत करतायत पण तुम्हाला जे रिझल्ट पाहिजेत मे बी यू नॉट सीइंग इट इन दॅट टाइम फ्रेम जे तुम्हाला बघायचं आहे. पेशन्स ठेवायला लागतो खूप. सो आहे. आणि ऑब्व्हियसली वय होत आहे तर कुठे एक्स अँड पेन्स, गुडघे दुखतायत, कुठे हे दुखतंय ते दुखतंय, ते हळूहळू मग स्टार्ट व्हायला लागतं. आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत सिमिलर आहे की जर तुम्ही पुरुष म्हणून या करिअरमध्ये गेला असता तर तुमचं काम खूप सोपं झालं असतं rather than being woman आणि बॉडी बिल्डिंग मध्ये जाणं? अशा आणखी कोणत्या गोष्टी आहेत? बरेच आहेत. जसं आता इफ देअर्स एनी जिम ओपनिंग असतो किंवा कोणतं सप्लिमेंट स्टोअरचा ओपनिंग असतो, कोणते इव्हेंट्स असतात बऱ्याचशा. सो द प्रिफरन्स मेल बॉडी बिल्डर्सलाच जातो. सो मी या एरियामध्ये राहून पण मी बघते की मे बी समबडी एल्स मेल बॉडी बिल्डर जातोय, मे बी नॉट फ्रॉम द एरिया, दुसऱ्या एरियामधनं त्याला बोलवलं जातं पण मला नाही बोलवलंय.
सिमिलरली जर नॉर्मली मेनी अ टाइम्स चार्ज घेतात टू गो टू अन इव्हेंट, तर ॲज अ मेल बॉडी बिल्डर तो जे चार्ज मागतो दॅट इज ॲक्सेप्टेड, पण मी जेव्हा एखादा चार्ज मागते सो दॅट इज नॉट ॲक्सेप्टेड. सो दॅट डिफरन्स इज देअर. तसं बघायला गेलं तर एक मेल बॉडी आणि फिमेल बॉडीमध्ये खूप जास्त फरक आहे. मग हे सगळं डाएट आणि हे सगळं करताना म्हणजे पाणी तर म्हणजे हवंच किंवा असं एक असतं, ते एक फिमेल बॉडी म्हणून तुम्हाला म्हणजे हार्मोन्स इम्बॅलन्स होणं वगैरे हे कसं काय? ड्युरिंग कॉम्पिटिशनच्या एकदम जवळ जातो तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, कारण फॅट पर्सेंटेज खूप कमी जातो. आणि फॉर अ वुमन फॅट पर्सेंटेज मेल आणि फिमेलला जर कम्पेअर केला तर आपल्या दोघांमध्ये फॅट पर्सेंटेजचा डिफरन्स आहे. सो जर मेलचा नॉर्मल इज अराउंड 15% इज नॉर्मल, विमेनमध्ये अराउंड 20 to 25चा फॅट पर्सेंटेज इज नॉर्मल असलं पाहिजे. दॅट इज बिकॉज फॅट गरजेचं आहे फॉर नॉर्मल हॉर्मोनल फंक्शनिंग. तर तो जो फॅट पर्सेंटेज जेव्हा कमी जातो बिलो 10 खाली टू गो ऑन स्टेज, तेव्हा तो हॉर्मोनल इम्बॅलन्स इज डेफिनेटली होतो. बट दॅट इज फॉर दॅट शॉर्ट टाइम. जर मी हे केला की नो मला हा बॉडी आता आवडतोय, असा 6 पॅक ॲब्स आहेत आणि मी अशी लीन आहे आणि मला ते आवडते आणि मला तोच फॅट पर्सेंटेज घेऊन बसायचा आहे, देन आय एम इन ट्रबल. कारण माझा मग हॉर्मोनल जो इम्बॅलन्स आहे तो परत बॅलन्स होणारच नाही. ओके. तर मला ते ॲज अ वुमन मला ते अंडरस्टँड केलं पाहिजे की तो 6 पॅक्स ॲब दिसणं इज ओनली फॉर दॅट टाइम पिरियड. जसं फॅट पर्सेंटेज वाढेल तो 6 पॅक्स ॲब असतील आतमध्ये पण ते विसिबल नसणार. बरोबर. तो मला तो अंडरस्टँड केला पाहिजे अँड नॉट प्ले विथ द बॉडीचं हॉर्मोन्स. आणि मगाचपासून तुम्ही जे प्रो कार्ड म्हणजे आपल्या बऱ्याचशा लोकांना नाही माहिती की काय एक्झॅक्टली प्रो कार्ड. ओके. जसं ऑलिम्पिक्स होतात फॉर व्हेरियस स्पोर्ट्स, तसंच बॉडी बिल्डिंगसाठी US मध्ये मोठ्या लेवलवर कॉम्पिटिशन होतो विच इज ऑलिम्पिया. तर त्या ऑलिम्पियामध्ये पार्टिसिपेट करायला काही आधीचे कॉम्पिटिशन्स विन केले करायला हवे. आणि तो फर्स्ट स्टेप आहे विनिंग द प्रो कार्ड. ओके. तर जर कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला प्रो कार्ड मिळाला तर देन यू आर एलिजिबल टू कम्पीट फॉर द नेक्स्ट लेवल, जे प्रो शो असतात. आणि त्या प्रो शो मध्ये जर मी विन झाले तर मी ऑलिम्पियाच्या स्टेजवर कम्पीट करायला जाऊ शकते. ओके. सो तो प्रो कार्ड मिळणं इज लाईक अ एंट्री तिकीट टू ऑलिम्पिया. ओके. तर आता मी तो फर्स्ट स्टेपवरच आहे प्रो कार्डचा. आता मला प्रो शो मध्ये कम्पीट करायचं आहे, त्यात विन करायचं आहे, तर मी ऑलिम्पिया स्टेजवर जाणार. ओके. तसं आहे. नेक्स्ट गोल इज द प्रो शो, विनिंग द प्रो शो, अँड देन आफ्टर दॅट द ऑलिम्पिया. मग त्या ह्याच्यात तुमची आता सध्या तयारी कशी काय तुमची चालू आहे? आता दॅट इज ऑल्सो वन बिग चॅलेंज प्रो शोसाठी, कारण विमेन कॅटेगरीज बरेच असतात. सो विमेनमध्ये फर्स्ट कॅटेगरी आहे बिकिनी. तर देन देर इज फिटनेस, फिगर, फिजिक आणि बॉडी बिल्डिंग असे व्हेरियस कॅटेगरीज आहेत. तर आपल्या इंडियामध्ये और इवन वर्ल्ड वाईड जो खूप ग्लॅमरस आणि मॅक्सिमम पार्टिसिपंट्स ज्याच्यामध्ये आहेत ते आहे बिकिनी कॅटेगरी. सो सध्या इंडियामध्ये आणि एशियन बरेचशा कंट्रीजमध्ये फक्त बिकिनी कॅटेगरीचाच प्रो शो होतो. ओके. सो माझ्या कॅटेगरीमध्ये मला जर फिगर किंवा फिजिक कॅटेगरीमध्ये कम्पीट करायचं असेल तर इट इज नॉट हॅपनिंग एनिवेअर क्लोज. तर मला ते आय विल हॅव टू गो आउटसाईड, कॅनडा, US, रशियन कंट्रीजमध्ये. आणि त्याच्यासाठी आय विल नीड टू हॅव अ व्हेरी गुड फायनान्शियल सपोर्ट. ओके. सो आता तयारी माझी इन टर्म्स ऑफ गेनिंग, कारण बाहेर जर मला त्या लेवलला जायचं असेल बाहेर तर मला अजून मोठं व्हायला लागेल. सो मला अजून मस्क्युलर व्हायला लागेल, अजून कंडिशन अजून शार्प करायला लागेल, कारण त्यांच्या बाहेरच्या लेवलला इट्स अ कम्प्लिटली डिफरंट लेवल. कारण जसं मी म्हटलं, जर मला 2005 मध्ये माहिती असतं की बॉडी बिल्डिंग करायचंय, आता माझी कंडिशन वुड हॅव बीन दॅट लेवल. ओके. ओके. बिकॉज तिथे ते स्टार्ट करतात ॲट द एज ऑफ 18-20.
22-23 म्हटल्यावर दे आर विनिंग ओलंपिया कॉम्पिटिशन्स, विनिंग गोल्ड देर. सो मला अजून तयारी करायला लागेल. सो 2021 पासून आता तयारी आय एम कंटिन्युईंग द प्रेपरेशन चालू आहे आणि होपफुली नोव्हेंबर 24 मी माझा फर्स्ट प्रो शो डेब्यू करेन. मे बी नॉट US और कॅनडा बट समवेअर मोर क्लोजर सेंट्रल एशिया होतोय तिथे एक. सो होपफुली तिथे करेन. आणि म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की तुम्ही बरंच नंतर चालू केलं आणि ती एक करण्याची तुमची पद्धत आत्ताची ह्याची, पण आत्ता ज्या मुली उतरत आहेत 18 वर्षाच्या 20 वर्षाच्या किंवा अशा, तर त्यांची मेंटॅलिटी ह्या करिअरकडे बघण्याची कशी आहे आणि तुमची आता कशी होती? म्हणजे बऱ्याच जणांना एक फेम हवा असतो किंवा आता ज्या मुली येतात, जसं म्हटलं की बिकिनी कॅटेगरी हे खूप ग्लॅमरस आणि आत्ताच्या फोकसमध्ये आहे इवन इन इंडिया. तर बऱ्याचशा मुली जे यंगस्टर्स उतरतात ते उतरतात त्या बिकिनी कॅटेगरीमध्ये आणि त्यांचा फोकस आहे टू गेट इमिजिएट फेम, म्हणजे फेमस होणं. म्हणजे लवकरात लवकर त्यांना ते बॉडी बनवायची आहे आणि स्टेजवर जायचंय आणि विन करायचंय. इन दॅट प्रोसेस कुठेतरी तुम्ही तुमच्या बॉडीला अब्यूज करता, कारण तुम्हाला लवकर हवा आहे ना रिझल्ट. इन्स्टेड ऑफ टेकिंग 2 years 3 years, तुम्ही जर ते 2 years 3 yearsची मेहनत तुम्हाला जर ते सगळं रिझल्ट 1 year मध्ये हवा असेल तर तेवढा तुम्ही तुमच्या बॉडीला ते 3 yearsच्या प्रोसेसमधनं 1 year मध्ये घेताय. सो माझं फक्त एवढं सांगणं आहे त्यांना की टेक इट स्लो. फायनली तुमची बॉडी आहे, आता यंग आहे, तुम्हाला नाही कळणार की तुम्ही काय बॉडीला किती डिस्ट्रॉय करतायत. बट आफ्टर सम टाइम, आफ्टर 35-40 ते कुठेतरी सगळं बाहेर कळून येणार. अँड दॅट टाइम यू विल नॉट हॅव टाइम टू रिग्रेट. सो टेक इट स्लो. तुमची बॉडी आहे, युअर यंग, बॉडी इज इन अ ग्रोईंग स्टेज. तर तुम्हाला रिझल्ट दिसणार, लवकर दिसणार ॲज कम्पेअर्ड टू मी. मी स्टार्ट केला ॲट द एज ऑफ 37. तर मला ते रिझल्ट आता दिसणार, मला मेहनत जास्त करायला लागणार आणि मला रिझल्ट स्लो दिसत आहेत. पण तुम्हाला बिकॉज युअर इन अ ग्रोईंग स्टेज तुम्हाला ते रिझल्ट लवकर दिसतील. बट प्रॉब्ली नॉट 1 year, प्रॉबेबली 2 years 3 years. तर ते स्लो प्रोसेसमध्ये इज बेस्ट दॅट यू टेक युअर बॉडी थ्रू. आणि ह्या याच्यात मला वाटतं या काळादरम्यान ना हार्ट अटॅक्सचे प्रमाण, म्हणजे कोण बॉडी बिल्डिंग करतंय, म्हणजे पुरुष असो बाई असो, एक दुसरा व्यक्ती असतो ना तो अरे हार्ट अटॅक्स खूप होत आहेत रे बॉडी बिल्डर्समध्ये किंवा जिम करणाऱ्यांमध्ये हार्ट अटॅक्स खूप होत आहेत. मग त्याला म्हणजे हेच कारणीभूत असू शकतं. हां. सो वन रिझन इज दॅट स्ट्रेस लेवल्स. कारण तुम्ही तुमच्या बॉडीला खूप स्ट्रेन्युअस ह्याच्यामधनं पास करताय. सो एक्सरसाइज तुम्ही जर करतायत 2 to 3 hours आणि तुमचा जॉब पण तुम्ही हँडल करतायत आणि कुठेतरी तुम्हाला जर स्लीप, हे जो रेस्ट आहे आणि रिकव्हरीसाठी जो टाईम आहे तो जर मिळत नसेल देन ऑब्व्हियसली ते तुमच्या बॉडीवर निगेटिव्ह ह्याच्यामध्ये येणारच. अँड फायनली तुमचा जो मेन ऑर्गन आहे जो काम करताय विच इज द हार्ट, त्याच्यावर स्ट्रेन येतोच. सो मेनी अ टाइम्स जिममध्ये गेला आणि तो ट्रेडमिल करताना हार्ट अटॅक आला आणि मेला, तर ते दोष आहे तो त्या ट्रेडमिल आणि त्या जिममध्ये एक्सरसाइजवर दिला जातो. पण त्याच्या पाठीमागचा जो सिच्युएशन आहे ते नाही बघितलं जातं की तो मे बी ही इज नॉट स्लीपिंग इनफ. मेन रिझन तोच असतो की खूप स्ट्रेस लेवल्स खूप हाय आहेत. जॉबचा स्ट्रेस लेवल आहे, स्लीप इज ओनली 3 or 4 hours. ऑलरेडी काही हार्ट प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. बऱ्याच वेळा ऑलरेडी काही हार्ट प्रॉब्लेम्स असतात आणि तुम्ही प्रिकॉशन्स किंवा मेडिसिन्स नाही घेत आहेत आणि तुम्ही तुमच्या बॉडीला पुश करतायत एक्सरसाइज आणि बाकीच्या ह्याच्यामधनं, देन इट विल टेक अ टोल ऑन युअर हार्ट. आणि आता हे तर झालं फिजिकली, पण हे सगळं करत असताना मेंटली पण आपल्याला एक ताण येतो किंवा काय, मग त्याला तुम्ही कसं डील करता?
म्हणजे मेंटली जास्त ताण येतो जेव्हा फूड रिस्ट्रिक्ट केला जातो. कारण ॲज विमेन आमच्यासाठी फूड हे खूप इमोशनली अटॅच्ड असतो आम्ही फूडला. तर फूड जेव्हा रिस्ट्रिक्ट केला जातो तेव्हा तो कुठेतरी जाणवतो द मेंटल स्ट्रेन. कारण तुम्ही भुकेले पण असतात, टायर्ड पण असतात, घरातली पण कामं असतात. तर तेव्हा ते खूप क्लोजर टू कॉम्पिटिशन. बाकीच्या वेळी इट इज प्रिटी नॉर्मल. आणि मेंटल स्ट्रेस म्हटल्यावर कुठेतरी तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता आणि करता तुम्हाला ते मेंटल स्ट्रेस हँडल करायला पण हेल्प करतो. ओके. कारण तुम्ही जिममध्ये जेव्हा वर्कआउट करतायत इट्स नॉट इझी. तुमचे पहिले 4-5 रेपिटेशन चांगले जातात. मग त्याच्यानंतर तुम्हाला पुश करायला लागतो स्वतःला. पेन होतंय पण तुम्हाला पुश करायला लागतो. तो स्ट्रेंथ जो आहे तो फक्त बॉडीने नाही येत. लास्टला ते स्ट्रेंथ कमिंग फ्रॉम युअर माइंड. मेंटल स्ट्रेंथ आहे की नाही करायचंच आहे. ते मसल नाही म्हणतंय पण तरी ते 2-3 रेप्स करायचे आहेत. दॅट इज ऑल मेंटल. सो कुठेतरी ते फक्त जिम पर्यंत नाही राहत. ते तुमच्या लाईफमध्ये पण तुमच्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण तुम्हाला हेल्प करतं. सो इमोशनली गेटिंग स्ट्रॉंगर आहे. खूप हेल्प करतं वेन यू आर एक्सरसाइजिंग आणि तुम्ही जिम करता. If I ask you तुमच्या जर्नीमधलं एक बोल्ड ट्रूथ if you can share with us. बोल्ड ट्रूथ इज दॅट बॉडी बिल्डिंग हे तुम्ही करता फॉर युअर पॅशन. तुम्ही त्याच्यात तुमचे पैसे घालता विदाउट एनिथिंग कमिंग इन रिटर्न. सो इट्स लाईक एनी अदर स्पोर्ट. जसं तुम्ही क्रिकेट म्हणता, फुटबॉल म्हणता, तुम्हाला पे केलं जातं. वेन यू प्ले यू गेट पेड फॉर इट. बट बॉडी बिल्डिंग इज वन स्पोर्ट जिथे फर्स्ट त्याला स्पोर्ट म्हणून मानलंच जात नाही आणि सेकंड यू डोंट अर्न एनिथिंग. यू गिव्ह इट टू द स्पोर्ट बट यू डोंट गेट एनिथिंग फ्रॉम द स्पोर्ट अदर दॅन मे बी द नेम अँड द फेम बट नथिंग इन टर्म्स ऑफ मॉनिटरी.